श्री स्वामी समर्थ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री स्वामी समर्थ। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, जे भक्त आज हा व्हिडिओ बघत आहे ते खूप नशीबवान ठरणार आहे, कारण देवाने सांगितलेले हे महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोचणार आहे। म्हणून आजचा सुंदर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय कुठेही जाऊ नका। बाळांनो, जोपर्यंत आपण हे आयुष्य जगत आहोत तोपर्यंत काही वेळा आपण अनेक संकटाचा सामना करणार आहोत। काही वेळा आपण खूप सारे आनंदाचे क्षण अनुभवणार आहोत, खूप वेळा आपण रडणार आहोत, खूप वेळा आपण हसणार आहोत। परंतु बाळांनो, या धाकधुकीच्या जीवनामध्ये, या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला स्थिर राहायचे असेल, सर्व काही त्रासमुक्त व्हायचे असेल, प्रत्येक गोष्टीसाठी झगडायचं नसेल, तर आजचा हा सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। बाळांनो, जीवन हे प्रत्येकासाठी वेगळं आहे। कोणासाठी खूप पैशाचे जीवन आहे, तर कोणासाठी खूप गरिबाचा जीवन आहे, कोणासाठी खूप आनंदाचे जीवन आहे, तर कोणासाठी खूप कष्टाचा जीवन आहे। परंतु या प्रत्येक काळामध्ये जो तो ज्याच्या त्याच्या परीने जीवन जगत आहे। कोणी कष्ट करून जीवन जगत आहे, कोणी फार मेहनत करून उन्हातानामध्ये कष्ट करून जीवन जगत आहे। काही लोक सावलीमध्ये खुर्चीवर बसून काम करून जीवन जगत आहे। परंतु हे प्रत्येकाचे भोग प्रत्येकाच्या कर्मामुळे आहे। जर माणूस पूर्वीपासून नेहमी प्रकारे कुठल्या तरी विचाराच्या मार्गाने कष्ट करत असेल, तो जर देवाची भक्ती करून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो नक्कीच जीवनामध्ये मोठा माणूस होणार आहे। तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास होय स्वामी आहे, तुमच्या शक्तीवर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माझे दैवत आहे असे टाईप करा। भाग्यवान ठराल। परंतु जो कुठलाही विचार न करता, कुठल्याही प्रकारे मेहनत न घेता फक्त कष्ट करत आहे, बाळांनो, विचार खूप महत्त्वाचे आहे। कुठल्याही कष्ट करताना, कुठलीही मेहनत करताना जर थोडा विचार केला तर ती मेहनत आपण खूप सोप्या पद्धतीने करू शकतो। परंतु माणसाकडे ज्ञानच नसेल तर तो कुठल्याही प्रकारे विचार न करता तो दिवसभर तो काम करत राहील। परंतु जो विचार करणारा माणूस आहे तो तेच काम 2 तासामध्ये देखील करू शकतो। म्हणून विचार करण्याची क्षमता वाढवा। ज्यांनी शिक्षण घेतले ते नोकरीला लागले, ज्यांनी शिक्षण नाही घेतलं ते आता मिळेल ते काम करत आहे। परंतु पोटाची भूक माणसाला काही ना काही करण्यास भाग पाडत असते। म्हणून कष्टाला लाजू नका, परंतु जीवनात कसं मोठं व्हायचं, कष्ट कसे कमी करायचे आणि जास्त उत्पन्न मिळवायचे यावर लक्ष केंद्रित करा। बाळांनो, जर तुम्हाला नेहमी हसायचे असेल, नेहमी आनंदी राहायचे असेल, डोळ्यातील अश्रू मिटवायचे असतील, तर तुम्हाला ज्ञानाची खूप गरज आहे। तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्हाला जगामध्ये किंमत आहे। तुमच्याकडे ज्ञान नसेल तर लोकही तुम्हाला किंमत देणार नाही। म्हणून सर्व काही ज्ञानावर अवलंबून आहे। येथे आपल्या शब्दाचा अनादर केला जातो, तिथे अजिबात बोलायचं नाही। जिथे आपल्याला असणं नसण्याचे काहीच फरक पडत नाही तेथे जायचं नाही। म्हणून बाळांनो, लक्षात घ्या, जिथे आपली किंमत नाही तिथे फिरकायचं पण नाही। तिथे आपली खऱ्या अर्थाने किंमत केली जाते, तिथे वेळात वेळ काढून जरूर जायचं। तर बाळांनो, जीवनात चढ उतार येत असतात। माणसाने थोडाफार मान सन्मान देखील कमवायला जावा, कारण फक्त पैशाने नाही तर मान सन्मानाने देखील माणूस मोठा होत असतो। जे काही हवं ते मिळवण्यासाठी फक्त काबड कष्ट नाही तर विचार आणि देवाची भक्ती देखील खूप महत्त्वाची आहे। माणूस फक्त उन्हातानामध्ये काबड कष्ट करतोय, परंतु तो विचार करत नाही की मी एवढे कष्ट का करतोय। हे काम आपण जर थोडा विचाराने केलं तर हे किती सोपे होईल, परंतु आपण अवघडत जाऊन दिवसभर घाम गाळून ते कष्ट करत असतो। तर बाळांनो, प्रत्येक गोष्टीसाठी उपाय आहे, प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी पर्याय जरूर आहे। फक्त तो शोधण्याचा त्रास आपण घेतला पाहिजे। परंतु आपण तेवढेही त्रास घ्यायला नाही म्हणतो। आपल्याला असं वाटतं की सर्व काही आपल्याला आपल्या हातामध्ये मिळावं, परंतु त्यासाठी आपल्याला विचार करण्याची गरज आहे। आपल्याला काहीतरी डोके चालवण्याची गरज आहे आणि त्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज आहे। आणि ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला काही ना काही
स्तोत्र मिळवण्याची आवश्यकता आहे। आजचा हा सुंदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे कारण तुम्ही काहीतरी सापडायचा प्रयत्न करत आहे। म्हणूनच नेहमी काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न करा। रिकाम्या वेळेत काहीतरी नवीन अभ्यास करा। जर आपण शिक्षित नसलो तरी आपण व्हिडिओ बघून तरी ज्ञान मिळवू शकतो। म्हणून लक्षात ठेवा, वाचून काहीतरी ऐकून बघून जरी ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा। माणूस तेव्हाच मोठा होतो जेव्हा त्याला आशीर्वादासोबत ज्ञानाचं आणि भक्तीची जोड असते। आणि ज्ञान मिळवायचे असेल तर वाचन, पठण आणि व्हिडिओ बघावेच लागतील। बाळांनो, सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर नामस्मरण करा। सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर भक्तीने करा। प्रार्थना करा, तुमचं संपूर्ण दिवस चांगला जाईल। काही अडचण आले तर स्वामी समोर बसा, स्वामी नक्की त्यावर समाधान सांगतील। बाळांनो, विज्ञानासोबतच भक्ती देखील खूप गरजेचे आहे। कष्टाला जोड जर ज्ञानाची असेल तर ज्ञानाला जोड भक्तीची असेल तर माणूस हा शेवटपर्यंत कधीच हरत नाही। म्हणून लक्षात ठेवा, विश्वासावर दुनिया चालते। दुनिया माणसाला नीचा दाखवते आणि माणूस तो नीचा कमवण्यासाठी फार काळ मेहनत करायची असते। पैशापेक्षा आपला मान सन्मान जपा। 2 रुपये जास्त जाऊ द्या, परंतु मान सन्मान गमवू नका। कारण पैसा परत कमवता येतील, परंतु मान सन्मान परत मिळवता येत नाही। म्हणून कोणालाही कुठल्याही प्रकारे त्रास देऊ नका। स्वतःला त्रास झाला तरी चालेल, पण आपल्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये। बाळांनो, देवाच्या वाटेवर चालताना अनेक दगडधोंडे तुम्हाला रस्त्यामध्ये पडलेले दिसतील, परंतु सर्व बाजूला करून तुम्हाला मोठ्या कष्टाने मेहनतीने पुढे चालायचे आहे आणि ध्येय गाठायचं आहे। सुंदर जगात आपल्याला आपलं अस्तित्व सुंदर निर्माण करायचं आहे। कोणी आपल्याकडे मदत मागतील तर आपण त्याच्या मदतीला धावून जायचं आहे। विचार आपलं कर्म घडवतो आणि आपलं कर्म आपलं भविष्य घडवत असतं। म्हणून विचार चांगले ठेवा, आपोआप कर्म चांगले घडेल। माणूस हा त्याच्या बुद्धीवर जास्त अवलंबून असतो, कारण बुद्धी चालली तर सर्व काही होणार आहे। बुद्धी चालली नाही तर माणूस कधीच प्रगती करू शकत नाही। म्हणून देवाकडे मागायचं तर सद्बुद्धी मागा, समाधान मागा, विचार करण्याची शक्ती मागा। सर्व काही तुम्हाला आपोआप प्राप्त होईल। पण आपल्याला हे समजत नाही की देवाकडे नेमके काय मागायचं, अशा प्रकारे मागायचं। तर बाळांनो, स्वार्थीपणे सर्व काही मागू नका। एकच गोष्ट अशी मागा की ज्यामुळे सर्व काही आपल्या मनातील पूर्ण होईल। जास्त मागण्यापेक्षा एकच गोष्ट मागायची, त्यामध्ये सर्व काही होईल। ज्ञान मागितलं ज्ञानासोबत सर्व काही, बुद्धी मागितलं तर बुद्धीसोबत सर्व काही होईल। समाधान मागितलं तर समाधानासोबत सर्व काही येईल। आनंद मागितला तर आनंदामध्ये सर्व काही येईल। म्हणून बाळांनो, जे मागायचे ते लक्षपूर्वक मागा, देव सर्व काही देणार आहे। फक्त देवाची सेवा करत राहा। देवाची प्रार्थना, देवाची सेवा कधी वाया जात नाही। म्हणून घाबरू नका, देव सदैव तुमच्या पाठीशी आहे, तुमचे रक्षण करत आहे। देवावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा। बाळांनो, आजचा हा सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी होता। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या सुंदर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।